मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे आयोजक. आकाश जाधव आपण द्यायचा मॅन ऑफ द मॅच. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल. इथे मात्र ऋषी बॉलिंग मार्क वरती. विजयने यावेळी अकाउंट ओपन केलंय. मोरिया ग्रुप सकवार आणि त्यांच्या अपोजिट आहे आई गावदेवी बेलवाडी. बॅटर विजय आणि संदीप. सध्या संदीप स्ट्राईकला आहे. 2 बॉल 1 रन विजयच्या नावावर. 1 डॉट 1 सिंगल. ओ डिफेन्सिव्ह सन्मानपूर्वक खेळलेला फटका. 1 डॉट बॉल येईल. 3 बॉल 1 रन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळाय स्वतः. डॉट बॉल येतोय. 4 बॉल 1. कट केलाय बॉलला. 1 रन. 5 बॉल 2 रन. मोठा फटका येईल का? तर डेफिनेटली आडव्या बॅटचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. येईल षटकार, सिक्सर. 8 रन 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटच्या बॉलवरती आक्रमण केले. दिलीप आला बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलंय. फिल्डर आहे. कॅच सुटलाय. बॉल अडवलाय. धावफलक पुढे येते टीमची धावसंख्या. धार. एक 11 धावा.
बॅटचे एज घेत एसटी रक्षकाच्या पाठीमागच्या दिशेने चेंडू निघून गेला होता. एक धाव, एका धावेने धावफलक पुढील टीमची धावसंख्या 12 धावा. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत राहिला. फिल्डर येतोय, कॅच सोडतोय. जीवनदान. धावफलक एक पुढील टीमची धावसंख्या आहे 13 धावा. 4 बॉल. डॉट बॉल. खराब बॉल. वाईट बॉल. 14 रन. इनसाइड आउट करून खेळलेला फटका. फिल्डर आहे एक्स्ट्रा कव्हरला. जबरदस्त कॅच. विकेट डाऊन. 2 ओव्हर 14 रन. षटक क्रमांक 3 वरती आलाय विजय. पंधरा रन. एक बॉल. फ्लाइट दिली चेंडूला. हवेत चेंडू टर्न केलाय. फिल्डर येतोय, झेल टिपतोय. विकेट डाऊन. पंधरा धावा, 2 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ असताना नवीन बॅटर आलाय 713 अंकुश. 713 धावांचा विक्रम आहे वाटते त्याच्या नावावर. खराब बॉल होता. त्या बॉलला छेडला गेला. वाईट बॉल इथे छेडला गेला असं म्हणावं लागेल. एक्स्ट्रा धावे. एक धावेने धावफलक पुढील टीमची धावसंख्या 16 रन. बॉलचा विचार केला ना तर या षटकात 3 बॉल फेकून झालेत. 16 धावा. संत आणि सावंत सुरुवात.
विकेट गेलाय. गॉन. पुढचा बॉल. सोळा रन, 3 विकेट, 4 बॉल. फ्लाइट दिले जैसी गेंद, परंतु त्याचा समाचार घेता आला नाही आणि इथे विकेट जाईल. बॅटर स्वतःला कोसत राहील. विकेट डाऊन. अंतिम बॉल तिसऱ्या ओव्हरचा. शरद आलाय. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. लॉंग ऑनला खेळलेला फटका. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एकच धाव. षटकाची होईल समाप्ती. 3 ओव्हर 17 रन 4 विकेट. चला पुढचा मॅच विजेता संघाचा आहे. तर गावदेवी स्पोर्ट चौकीपाडा आणि त्यांच्या अपोजिट जगदंब स्पोर्ट शिवणसाई. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच 3 ओव्हरचा असेल. टॉसला यायचा लगेच. संदेश आलाय बॉलिंग मार्क वरती. काय बॉल टाकला. जबरदस्त. मोठे फटके खेळण्याच्या नादात बॅट वरती बॉल येत नाहीये आणि धावा कुठेतरी लगाम लागले. 17 धावा 4 विकेट. अजून एक डॉट. जबरदस्त बॉलिंग ऍक्शन. खराब बॉल आहे का हा प्रश्न विचारलाय तर यस डेफिनेटली फाईट बॉल. 18 धावा. विकेट डाऊन. सूरज सूरज अंबात. क्विक अँड फास्ट. शिवणसाईचा कॅप्टन आलाय. गावदेवी चौकीपाडा देखील कॅप्टन येतोय. या एका इनिंग नंतर आपण टॉस करूया. बॉल शिल्लक आहे 3. तीन बॉल शिल्लक आहे. त्याच्यानंतर आपण टॉस करूया. 3 बॉल नंतर.
पुन्हा एकदा कॅच उडाला, चेंडू हवेत राहिला, फिल्डर येतो, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. 2 बॉल शिल्लक. एकोणीस. आडव्या बॅटने खेळलेला फटका, फिल्डर आहे, 1 रन. 20 रन. वाईट बॉलचा इशारा. 21 रन. 5 बॉल 21, शेवटचा बॉल. हो, कॅच घेण्याचा चांगला प्रामाणिक प्रयत्न होता, प्रयत्नाला मात्र यश मिळत नाही आणि शेवटच्या बॉल वरती येतोय चौकार. 4 ओव्हर मध्ये रन आहेत 25-26 धावा जिंकायला. टॉस आपण करूया. गावदेवी स्फोट चौकीपाडा आणि त्यांच्या पुतळ्या जगदम स्फोट शिवणसई. टॉस करता आपण. टॉस का बॉस मध्ये विजय म्हणजे शुभ असते. चला सलामीची जोडी पाठवून द्या. 26 धावा जिंकायला बॉल द्यायचा आहे.
26 धावा जिंकायला सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. बघूया 26 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. दोन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश आणि सूरज पाटील. सूरज आला स्ट्राईकला. पहिला बॉल विकेट जाण्याची दाट शक्यता आणि कॅच सुटला की मॅच सुटला पहिल्याच बॉल वरती. हे चान्स फार कमी वेळा येतील आणि लो स्कोरिंग मॅच असलं तर एक एक कॅचला तुम्हाला कन्वर्ट करावा लागेल. अशा प्रकारे कॅच सुटला तर मॅच लवकर सुटेल. 1 रन 1 बॉल. ड्राईव्ह केलाय, चांगला बॉलिंग अटॅक आहे या संघाकडे आणि धावा डिपेंड करायच्या तर विकेट डॉट बॉल या प्रकारे फिल्डिंग करावी लागेल. 2 बॉल. पॉइंटला केलाय 1 रन. जबरदस्त बॉल. डॉट बॉल. दोन रन. ओ काय जबरदस्त फटका खेळलाय. पिकअप शॉट आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. बिग हिट, बिग ब्लास्ट. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. बॉल. चांगली बॉलिंग होती परंतु इथे हा षटकार. आता थोडासा लांब बाहेर निघतोय आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड बॉल. 9 रन 5 बॉल. विकेट डाऊन. दांडी गुल गॉन. 1 ओव्हर 9 रन. नऊ धावा फलकावरती लगावल्यात. 1 ओव्हर 9. विकेट गेलाय परंतु धावा देखील आल्यात. माफक आव्हान आहे. ओ यावेळी हा वेगळा फटका होता. ऑन द अप खेळलाय एक्स्ट्रा कव्हरला. 1 रन. 1 रनने धावपळक पुढील टीमची धावसंख्या आहे 10च्या घरात. 14 पाहिजे 17 बॉल मध्ये.
डॉट बॉल येतोय. 10 रन झाले म्हणजे इथून 16 ची गरज आहे. 16 बॉल 16 मॅच बनू शकतो. डॉट बॉल विकेट्स घेतले तर मॅच बनू शकतो. बॉल टू बॉल रन अनेक वेळा अंगलट देखील आले टेनिस क्रिकेट मध्ये. रनआउटची संधी डायरेक्ट हिट असता तर कदाचित बॅटरला परतावं लागला असतं. नॉन सेकंडला 1 रन येते. 1 रन धावफलक 11 धाबा. 3 बॉल 11. पहिले 3 बॉल सेम पाहायला मिळते. 1 रन त्यानंतर डॉट पुन्हा एकदा 1. चौथा बॉल मात्र हा खराब वाईड बॉल. बारा रन 3 बॉल. वेट केलेला फटका आहे. फिल्डर आहे. हो जबरदस्त कॅच. लक्ष्मण स्टाईल अप्रतिम आहे त्यांची. कॅप आणि हेअर. चार बॉल 12 धावा. जबरदस्त फिल्डिंग मॅच मध्ये बनून राहिला आहे. 5 बॉल 12 धावा. 14 ची गरज. येणारे बॉल 13 बॉल 14 चा मॅच आलाय. जबरदस्त कमबॅक करत असताना फिल्डिंग वाला संघ. इथे मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू हवेत आहे. फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक 14 च्या घरात. येणारे 12 बॉल आणि 12 ची गरज. 12 चा मॅच किंवा डीजे ब्रेक. पहिला बॉल ह्यावेळी मात्र रनआउटची संधी आणि रनआउट. परंतु डेड बॉल असेल. पोलला बॉल लागलाय. तारेला पोलला बॉल लागला का डेड बॉल. काही काहींना आश्चर्य झालं की बॉल आला तरी कसा लगेच. डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग अटॅक. याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. शरद बॉलिंग मार्क वरती. शरदच्या या बॉल वरती विकेट जाण्याची दाट शक्यता आणि अनदर विकेट डाऊन. आणखी एक गडी बाद.
बॅटर रेडी ठेवा. प्रमोद प्रमोद जाधव ज्याच्या नावावर एक हाफ सेंचुरी. 14 धावा 3 विकेट. आणि 2 बॉल म्हणजे 1432 असा आकडा येतो. 14 धावा 3 विकेट 2 बॉल. 10 बॉल 12 ची गरज. काय मॅच जबरदस्त रोमहर्षकपणा ट्विस्ट निर्माण झाला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. कॅच लक्ष्मण आहे तर मुमकिन आहे आणि लक्ष्मणचं हे शानदार आक्रमण. कॅच या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या ची गरज. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतोय. चित्त थरारक. असं वाटलं होतं की पहिल्या ओव्हर मध्ये एक षटकार लागला होता. ते बेलवाडी संघ आरामात हा मॅच घेऊन जाईल परंतु रोखून ठेवलंय मोरिया ग्रुप सकवार या संघाने. जबरदस्त बॉलिंग अटॅक. 12 ची गरज. पुढचा बॉल आणखी एक लक्ष्मण आहे तर कॅच ड्रॉप होणार नाहीये. लक्ष्मणचं पुन्हा एकदा चांगलं आक्रमण. कहाणी में ट्विस्ट. विकेट वर विकेट. जबरदस्त कॅचेस घेतले परंतु गोलंदाज शरदचं कौतुक करेन. ज्या सिच्युएशन मध्ये त्याला आणलं. जबरदस्त मॅच पाहायला मिळतोय. येणारे 8 बॉल आणि 12 ची गरज. 5 गडी बाद 14 धावा. एस डीजे या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळते. जिथे 18 बॉल 17 ची गरज होती ना तिथे मॅच आलाय 8 बॉल 12 वरती. अजून एकदा सलग 4 बॉल 4 विकेट. काय गोलंदाजी राहिलाय शरदची. फॅब्युलस. मी आपण म्हणत असतो आणि ऐकत असतो. या मॅच मध्ये ते उदाहरण पाहायला मिळते. जो मॅच 24 बॉल 26 चा मॅच होता तो 18 बॉल 17 वर आला. त्यानंतर 12 बॉल 12 वर आला. आता येणारे बॉल आहेत 7 आणि 7 चेंडू मध्ये 12. 7-12 चा उतारा. काय जबरदस्त चढ उतार पाहिला या मॅच मध्ये. 14 धावा 6 विकेट. मेडन ओव्हर होईल का या स्पर्धेतली. 4 विकेट आतापर्यंत घेतल्यात. गोलंदाज शरद आता सरस ठरलाय समोरच्या संघावरती. येणारे 7 बॉल 12 चा मॅच. अप्रतिम मॅच. पैसा वसूल मॅच. चित्त थरारक मॅच. ड्राइव्ह केलाय ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. स्क्वेअर लेगला बॉल निघून जातो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. संधी हुकले. 2 धावा येत आहेत. येणारे 6 बॉल 10 ची गरज. 6-10.
ही क्रिकेट क्रिकेट जीव की प्राण ते या मॅच मध्ये आपण पाहतो. येणारे 6 बॉल 10 जिंकायला 26चं आव्हान होतं. 24 बॉल मध्ये 10 जर पाहिलं तर आता 6-10 हा मॅच पुन्हा पुन्हा पहा. काय जबरदस्त मॅच. या मॅचची गरज होती, कारण की सकाळपासून वन साइड मॅचेस पाहतोय आपण आणि या मॅच मध्ये तो रोमहर्षकपणा, चित्त थरारकपणा, हाय व्होल्टेज मॅच, पैसा वसूल मॅच. हाच मॅच पाहण्याकरता प्रेक्षक आलेत. प्रेक्षकांना याच प्रकारचा मॅच हवा असतो. येणारे 6 बॉल 10 ची गरज. 6-10. येस, 6 बाहेर 5 आत, इन्क्लूड बॉलर आणि कीपर. इनसाइड एज, बॅक टू द बॉलर, रनआउट ची संधी 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 आणि संधी. जिल्ह्याची शान वाडा तालुक्यात सोळा धाव्यांवरती सेकंड लो स्कोर आहे या स्पर्धेतला. 21 धावा सकाळी पाहिल्या. 16 धावा, 7 विकेट. बेलवाडी संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. घरचा संघ आहे, यजमान संघ आहे. बेलवाडी बी ची स्पर्धा आहे, परंतु ही स्पर्धा गाजवताना सध्या आपण बघतोय मोरिया ग्रुप सकवारचा संघ. सकवारने केले पलटवार या मॅच मध्ये सातत्याने केले. भरपूर वेळ घेतोय बॉलिंग वाला संघ. अजून एकदा आता पाहूया लक्ष्मण की दुसरा फिल्डर. इथे लक्ष्मण पाहतच राहिला या बॉलला. कॅच सुटलाय की मॅच सुटलाय. येतोय चौकार नशिबाचा. लक्ष्मणने कॉल केला असता तर लक्ष्मण हा कॅच घेऊ शकला असता, परंतु लक्ष्मण वेट करत राहिला आणि बॉलने अपसेट केले. येणारे बॉल 4 मध्ये 6 ची गरज. मॅच मध्ये पलटवार झालाय. 4 बॉल 6 ची गरज. मोठा फटका खेळलाय. मिड विकेटला बॉल गेलाय. फिल्डर येतोय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, तर नाही. येणारे बॉल 3 मध्ये 5 ची गरज. सकाळी सुद्धा 3 मध्ये 5 झाले नव्हते. सातत्याने एंड चेंज केला जातोय. राऊंड विकेटने आता गोलंदाजी होईल. येणारे बॉल 3 मध्ये 5 ची गरज. जबरदस्त मॅच पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत. चेंडू बाहेर जाईल. विजयी स्ट्रोक. मॅच फिनिश करणारा षटकार. कॉंग्रॅच्युलेशन.
कॅच सुटला तिथे मॅच गेला हेच म्हणावं लागेल. तो चौकार गेला कॅच सुटल्यानंतर आणि तिथे मॅच गेला. मॅचचा टर्निंग पॉइंट. घाई करायच्या